जेव्हा जेव्हा शेतकरी एकजूट झाले, जेव्हा जेव्हा या सरकारने घोषणा केली 2019चा मंजूर असणारा पीक विमा पदरात पाडून घेण्यासाठी, जेव्हा शेकडो आणि हजारो शेतकरी पुण्याच्या विमा कार्यालयावरती आले, त्यावेळेस आपल्या बीड जिल्ह्यातल्या शेकडो कोटीचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या एकजुटीमधून आपल्या खात्यावरती वर्ग झालेला आपण बघितलेला आहे। जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये 3 काळे कायदे या केंद्र सरकारने आणण्याचा प्रयत्न केला, 1 वर्ष या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सगळ्या सीमेवरती आंदोलन केलं आणि या देशाच्या पंतप्रधान महोदयांना हे 3 काळे कायदे माफी मागून वापस घेण्यास भाग पाडलं, ते आपल्या सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या एकजुटीमधून। एवढंच नाही, आता ज्या पद्धतीनं विधानसभेच्या 2024च्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती माननीय विद्यमान मुख्यमंत्री महोदयांनी 7/12 कोरा करण्याची घोषणा केली होती, ती घोषणा कॅबिनेटच्या पहिल्या मीटिंगमध्ये अंमलबजावणी करण्याचं आश्वासन जाहीरपणे दिलेलं होतं। परंतु त्यानंतर 1.5 वर्षानं ऑक्टोबर 2025 मध्ये जेव्हा नागपूरमध्ये आंदोलन झाली, त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती कर्जमाफीच्या अनुषंगानं निर्णय घेतला गेला। त्याही वेळेस शेतकऱ्यांच्या एकजुटीमधून घोषणा केलेली कर्जमाफी पदरात पाडून घेण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना एकजूट व्हावं लागलं। एवढंच नाही मित्रांनो, आता ज्या ऊस दरवाढीच्या आंदोलनाचा अनुभव आपण संबंध मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। जे ऊस दरवाढीचं आंदोलन, जो कोणीही एकही आमदार खासदार या आंदोलनामध्ये सहभागी नव्हता, शेतकरी एकजुटीमधून आपण आपल्या ऊस दरवाढीचं आंदोलन यशस्वी केलं आणि ऊस दरवाढ आपल्या पदरात पाडून घेतली। तीही आपल्या एकजुटीवरच। याही पलीकडे घोषित केलेल्या ऊस दरवाढीच्या आंदोलनामधून जो दर आपल्याला मिळाला होता, तो दर पदरात पाडून घेण्यासाठी सुद्धा अगदी आतापर्यंत जी सगळ्या कारखान्यावरती आंदोलन झाली आणि जे बिल आपण आपल्या पदरात पाडून घेतलं, ते सुद्धा शेतकऱ्यांच्या एकजुटीमधूनच। आणि म्हणून किसान सभेचा विश्वास हा शेतकऱ्यांच्या एकजुटीवरती आहे। सरकार घोषणा करून मोकळं होत आहे, आकड्याचा खेळ करून मोकळं होत आहे, परंतु आपल्या हातामध्ये मात्र एक नक्की आहे की जेव्हा जेव्हा शेतकरी आपल्या पक्षाचे, जाती आणि धर्माचे भेद बाजूला सरून एकजूट होतो, त्यावेळेस मात्र या सरकारला मागे यावं लागलेला आहे। आणि म्हणून आम्ही अत्यंत जबाबदारीने आपल्या सगळ्यांना अपील करतोय की हा 17,000 रुपयाचा पीक विमा आणि या पीक विमा योजनेमधले बदललेले ट्रिगर जर रद्द करायचे असतील आणि ही पीक विमा योजना आणि आपल्या हिताची, शेतकऱ्यांना अडचणीच्या काळामध्ये मदतीची ठेवायची असेल आणि 17,000 रुपये माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या पटलावरती घोषित केलेली आहे, ही जर पदरात पाडून घ्यायची असतील तर आपल्या सगळ्यांना एकजूट झाल्यानंतर हे पैसे नक्की आपल्याला मिळू शकतात। या अनुषंगानं किसान सभा पूर्ण मोर्चे बांधणी करते आहे। गरज आपल्या सगळ्यांच्या एकजुटीची आहे। आपण एकजूट व्हाल आणि या सरकारनं घोषणा केलेल्याच गोष्टी ह्या आपल्या पदरात पाडून घेण्यासाठीच्या लढाईमध्ये सहभागी व्हाल, एवढीच अपेक्षा आपल्याकडून किसान सभा व्यक्त करते आहे। धन्यवाद। इन्क्लाब जिंदाबाद।